या एक दिवसीय शिबिरासाठी इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे कार्यक्रम नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कायम काम करत आलेलो आहोत ते आपल्या भारताचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, इथे उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, आपल्या पक्षाचे नवनियुक्त प्रांत अध्यक्ष ज्यांनी पदभार स्वीकारल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र मंजूर काढण्यासाठी लगेच तात्काळ सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी दौऱ्याला देखील सुरुवात करून सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी सुरुवात केली ते प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, इथे उपस्थित असलेले आदरणीय रोहित दादा, आपल्या पक्षाचे सगळे श्रेष्ठ पदाधिकारी, सन्माननीय सगळे खासदार महोदय, आमदार महोदय, माजी मंत्री महोदय सगळेच, आणि खरं ज्यांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक होतो आणि ज्यांना भेटण्यासाठी आज एक दिवसाचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेले आहे ते माझे सगळे पक्षातले सहकारी बंधू आणि भगिनी. सगळ्यात पहिले स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँसाहेब अहिल्यादेवी होळकर, महापराक्रमी ताराराणी साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, इथे उपस्थित असले, इथे ज्यांचं नाव घेणं आमच्या सगळ्या महिलांना कायम स्फूर्ती राहील, वर्तव्या त्याच गोष्टी रमाबाई आंबेडकर, या सगळ्या पराक्रमी मातांचे मी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नाव घेते आणि त्या सगळ्यांना नमन करते. तर महाराष्ट्राला एक आगळा इतिहास आहे. हा महाराष्ट्राची भूमी ही पराक्रमाची भूमी राहिली आणि याच भूमीमध्ये पराक्रम आणि परिवर्तन कायम घडत आलेले. या भूमीमध्ये अनेक परिवर्तन झालेले आपण नाही आधी बघितले आणि अनुभवले आणि कायम या परिवर्तनाचे अनेक लोक साक्षीदार देखील राहिले. जेव्हा या देशामध्ये रजाकारांचे किंवा मुघलांचे राज्य होतं त्यावेळेस अत्याचाराच्या विरोधात बाळ शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याचे बीज रोवलेल्या आपल्या मा जिजाऊंनी पतीच्या निधनानंतर देखील अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या मत्सरगिरीने होळकर संस्थांचे रक्षण केले आणि या जुनी लोकांना पळून सोडलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकवण्यासाठी महाराणी ताराराणी साहेब यांनी देखील आपले प्राण पणाला लावले. महाराष्ट्रात परिवर्तनाची जी मोठी चळवळ उभी राहिली त्यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातल्या महिलांच्या हाती लेखणी दिली आणि तेव्हापासून परिवर्तनाची महिलांच्या अस्तित्वाची सुरुवात झाली ती माता सावित्री ज्योतिबाई फुले यांच्या माध्यमातून. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये आदराने आणि मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. त्यांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं ते हे करू शकले कारण त्यांच्यासोबत होत्या माता रमाई, त्यांच्या सहकार्याने सोबतीने त्यांच्या साथीने हे सगळं करून घेतलं. महाराष्ट्रामध्ये आपण काम करतोय त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांनी आपल्या सगळ्यांसाठी जो लढा उभा केला त्यांना या लढ्यामध्ये आपली मुलं देखील कमवावी लागली. पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्व आणि त्यांच्या मेहनतीने अनेक कोटी मुलांचं आयुष्य हे सुधारलं. अशा महाराष्ट्रात करतोय हा आपल्या सगळ्यांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा भाग असला पाहिजे. या
चळवळ आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्यापासून तर आदरणीय पवार साहेब यांच्यापर्यंत ती चळवळ कायम सुरुवात चालू राहिली आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण जर आपण बघितलं तर आत्ताच नुकतंच काही दिवसांपूर्वी जे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, आपल्या काही बांधवांवरती पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये जो हल्ला केला आणि ज्याच्यामध्ये अनेक आपल्या बांधवांना जीव गमवावा लागला, त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधल्या सगळ्या दहशतवाद्यांना आपल्या सैन्याने चोख उत्तर दिलं आणि जे उत्तर दिलं की त्यांना पळती जीव सपाट केली आणि आपल्या भारताचं चांगल्या रीतीने संरक्षण केलं आणि सुरक्षितता आपल्या सगळ्यांना प्रदान केली. ऑपरेशनची माहिती देण्यासाठी ज्या 2 महिला पदाधिकाऱ्यांची ज्या महिला अधिकाऱ्यांची निवड केली गेली होती त्यामध्ये होत्या विंग कमांडर योगिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी, ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा पर्दाफाश केला होता. आणि त्याच वेळेस जर आपण बघितलं असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या नावाची संपूर्ण भारतभर चर्चा झाली होती. तुम्हाला माहिती आहे का, कारण या 2 महिला अधिकाऱ्यांना तिथे हे मांडण्याची संधी उपलब्ध जर तुम्ही करून दिली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या भरवशावरती तिथे त्या महिला जाऊन ते नेतृत्व करू शकल्यात आणि आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करू शकल्यात. हे आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे फलित आपल्याला म्हणता येईल, जे सिंदूर ऑपरेशनच्या वेळेस आपण सगळ्यांनी अनुभवलं. आज आपल्या महिला धोरणाला जवळजवळ त्यावेळेसची माता भगिनीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली तर त्या पहिल्या महिला धोरण जे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने आपल्या संपूर्ण भारताने बघितलं, त्याच्यामध्ये अनेक महिलांना हातभार त्यावेळेस घेतलेल्या धोरणांमुळे आपल्याला एक ताकद मिळाली आणि त्या ताकदीने आपण उभं राहू शकलो, महिलांना पाठबळ मिळालं. पण काळाचं चक्र फिरत राहतं, परिवर्तन होत राहतं आणि त्याच्यानंतर आज आपण 30 वर्षानंतर जर बघितलं तर आजही आपल्याला अनेक समस्या अशा आहेत माता भगिनींना की आपल्याला त्या सगळ्या समस्यांकडे परत एकदा लक्ष देऊन त्या समस्यांवरती चर्चा करणं गरजेचं आहे, त्या समस्यांवरती मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि माझ्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की आपण देखील त्या चर्चा आणि त्या समस्यांवरती अजून चर्चा होऊन त्यावरती आपण कसा मार्ग काढू शकतो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजचं जे सरकार आहे या सरकारमध्ये अनेक गोष्टी आपल्याला तफावत होताना दिसतात की ते बोलतात काही वेगळं आणि करतात काही वेगळं. आजही आपण अभिमानाने सांगू शकतो की ग्रामीण भागातल्या मुलींना जे शिक्षण गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे त्या आदरणीय पवार साहेबांनी घेतलेल्या अनेक निर्णयांच्या माध्यमातून तळागाळातल्या ग्रामीण भगिनींना ग्रामीण मुलींना शिक्षण मिळत आहे. कारण बसची सेवा असेल, मोफत शिक्षणाचा निर्णय असेल, हे आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस निर्णय घेतले आणि ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यांमधल्या छोट्या छोट्या गावांपर्यंत शाळा पोहोचल्या, त्यांना मोफत शिक्षण मिळालं आणि त्या मोफत शिक्षणातनं मुली शिक्षित होऊन पुढे चांगल्या ठिकाणी जाऊ शकल्यात. हे आदरणीय पवार साहेबांनी करून दाखवलं. पण आज जर आपण बघत असाल तर ज्या ग्रामीण भागातल्या शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्यांचा आजचा जर डेटा आपण बघितला तर शिक्षणामध्ये आज प्रचंड अशी तफावत मुलींच्या शिक्षणामध्ये दिसते. त्याचे अनेक कारणं असू शकतील, बेरोजगारी असू शकतील, त्यांना ग्रामीण भागामध्ये त्यांच्या घरातलं काम करायचं असेल, बालविवाह असतील. पण त्यातलं एक मुख्य कारण जे आहे ते शाळा अंतरावरती किंवा फार दूर असल्यामुळे आई वडील त्या मुलींना शिक्षण घेऊ देत नाहीत. कारण बाहेर गावी जाणं किंवा दूर जाणं हे मुलींना पाठवणं हे आई वडिलांना न पटण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. पण आजचं जे निष्ठुर सरकार आहे या सरकारचं बघितलं असेल आज शेकडो शाळा या सरकारने बंद केलेल्या ज्या ग्रामीण भागामध्ये माझ्या या ग्रामीण भागातल्या महिलांना शिक्षण देत होत्या. मला सांगा
आदरणीय पवार साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले, पण आजचं हे सरकार या ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छित आहे की काय, असंच या निर्णयावरून आपल्याला प्रश्न उपस्थित होतोय. आपल्या माता भगिनींनी आर्थिक सक्षम व्हावं, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यासाठी आदरणीय पवारसाहेबांच्या सुप्रियाताईंनी गेल्या अनेक वर्षांपासून बचत गटांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी केली. मला आनंद आहे आणि अभिमान आहे की मी अशा पक्षामध्ये काम करते की जिथे महिलांना सन्मान तर मिळतोच, पण त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी देखील आमचे नेते अहोरात्र प्रयत्न करतात आणि त्यातून आम्ही आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होऊन आमचं स्वतःचं घर तर चालवू शकतोच, पण अभिमानाने आणि मान उंच ठेवून जगू देखील शकतो. आज ग्रामीण भागात पाहिलं तर आज महिलांना मनरेगा असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्यातले कामं मिळत नाहीत. आजही महिला प्रयत्न करतात की स्वतःच्या पायावरती कसं उभं राहता येईल, पण हे करत असताना त्यांना या योजनांचा लाभ देता येत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना आहेत या हे करत असताना ज्या ऊसतोड कामगार आहेत त्या ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढून टाकून त्यांना शेतावरती नेण्याचा मोठा स्कॅम आपण थोड्या दिवस आधीच बघितला. म्हणजे आज या शेतकरी महिलांची घ्यायला लागेल ऑडिओ तिथपर्यंत नाही बोलतो की शरद पवार साहेबांकडे आम्हाला ऑडिओ येणार नाही, दोन कमी तो इकडनं घ्यावा लागेल. तर लाज वाटते सांगायला की अशी परिस्थिती माझ्या महाराष्ट्रात आहे की तिथे गर्भपिशवी काढली जाते आणि मग त्यांना शेतमजूर म्हणून शेतीसाठी पुढे नेलं जातं. सरकारने जी लाडकी योजना, लाडकी बहीण योजना काढली, योजना उत्तम आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी तळागाळापर्यंत पण या महिलांना पोचतोय का लाभ, याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला गेला पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये सर्रासपणे ज्या ज्या सगळ्या माता भगिनींना लाभ मिळाला, आज त्याच माता भगिनींना कुठले ना कुठले निकष लावून आज लाखोच्या संख्येने त्यांचा लाभ हा कमी करण्याचं काम हे सरकार करत आहे. मी एवढ्याचसाठी तुम्हाला सगळ्या माता भगिनींना सांगते की तुम्ही कायम प्रदेशवरनं एखादं आंदोलन येईल काची वाट बघतात. माझी तुम्हाला सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, आंदोलनाला विषय प्रदेशवरून येण्याची वाट बघायची गरजच काय. तुम्ही सगळ्यांना हे विषय आहेत. शाळा बंद झाल्या, जिल्हा परिषदच्या जेव्हा शेकडोच्या शाळा बंद होतात तेव्हा बाहेर पडून आपल्याला आंदोलन करायचंय, कारण हे आपल्या मुलींच्या भविष्याचा प्रश्न आहे. करा आंदोलन, आपल्याला करायचंय. आपल्याला जशा आपल्या सगळ्या आधीच्या माता भगिनींनी आपल्याला संघर्षातून आज आपण जे शिकलोय हे सगळं जे त्यांनी शिकवलंय ना, आपण आपल्या संघर्षातून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे न्यायचंय. आज अनेक माता भगिनींचा जो लाभ लाडक्या बहिणींचा बंद होतोय तो काढा. आपल्या तालुक्यावरचा जरी आकडा काढला तर मोठ्या प्रमाणामध्ये या माता भगिनींना लाभ मिळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. हा आकडा काढून आपण तालुक्याला आंदोलन घेऊ शकतो. ते आंदोलन घ्या, कारण आता ह्या तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे. आता तुमच्या निवडणुका आहेत, आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि आपल्याला जोमाने ह्या प्रत्येक गोष्टीसाठी लढायचं. आपल्या माता भगिनींच्या आरोग्यविषयक अनेक तक्रारी आणि अनेक समस्या या आपण कायम बघतो की दुर्लक्ष करत आलेलो. आपण स्वतःही महिला आपल्या आरोग्याविषयी दुर्लक्ष आपलं स्वतःचं करतो, पण आपल्याच बरोबर ज्या ग्रामीण भागातल्या महिला असतात की त्याही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं. वेगवेगळे आरोग्य शिबिरं घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. खरं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघू, आपण टीव्हीवरही बघतो की जरी सरकार म्हणत असेल की आम्ही आमच्या ह्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं आहे, पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आजही अनेक भागामध्ये माझ्या ह्याच बहिणींच्या जेव्हा त्या गरोदर असतात आणि त्यांच्या प्रसूतीची वेळ येते तेव्हा आजही त्यांना बांबूवरती टाकून त्यांना जवळच्या दवाखान्यापर्यंत घेऊन जावं लागतं. हे आपल्या महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवावा अशी माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. कारण आपल्या माता भगिनींचा जीव धोक्यात असताना आज आरोग्य व्यवस्थेवरती लाखो करोडो रुपये खर्च होत आहेत.
ते लाखो करोडो रुपये कुठे जात आहेत. जर माझ्या माता भगिनींना आजही बांबूवरती टाकून न्यायची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल, ज्या आपण कायम वारंवार मीडियामध्ये बातम्या बघतोय, पण त्याच्यासाठी आपल्याला एक जन आंदोलन मोठं आपल्या सगळ्या माता भगिनीने उभं करणं गरजेचं आहे. कारण यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रसूतीच्या वेळेस जर दुर्लक्ष झालं तर त्या महिलेचा जीव देखील तिला गमवावा लागू शकतो. एवढं हा सिरियस गोष्ट असताना आपल्या सगळ्या माता भगिनींकडनं मी अपेक्षा करेल की आपण एक मोठं आंदोलन यासाठी उभं करावं. आपण बघितलेलं आहे की स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आजपर्यंत अनेक कायदे अस्तित्वात आले. कायदे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत, पण आपल्या ज्या सोबत काम करणाऱ्या भगिनी असतात त्यांना कायद्याविषयीचं ज्ञान माहिती नसतं. त्यांच्यापर्यंत ते कायदेविषयक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आपण सगळ्या माता भगिनींनी प्रयत्न करूयात. आज अन्याय झालेल्या महिलांची तक्रार करत असताना पोलीस अधिकारी अनेक ठिकाणी सहकार्य करत नाही. ती तक्रार नोंदवली जाऊ नये यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ते आपले एकतर तक्रार लांबवतील किंवा तक्रार नोंदवू नये यासाठी आपल्या माता भगिनींना ते परावृत्त करतात की तुम्ही तक्रार नोंदवू नका, कारण त्यांच्या रेकॉर्डला महिला अत्याचाराच्या घटना जास्तीत जास्त मोठ्या संख्येने येता कामा नये म्हणून त्या आपल्या माता भगिनींना तक्रार नोंदवू देत नाही. त्यावेळेस त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहायचंय, त्यांना सहकार्य करायचंय. पण इथे मी एक नक्की सांगेल की आज आपण सगळ्या कायद्याविषयी जेव्हा चर्चा करतो किंवा आपण कायदे म्हणून, आता तुम्ही सगळ्या माझ्या पदाधिकारी आहात, आपण जेव्हा पोलीस स्टेशनला आपल्या सोबत काम करणाऱ्या महिलेसाठी तक्रार नोंदवायला जातो त्यावेळेस अनेकदा आपल्याला हे अनुभव येतात की तिथली जी लोकल पदाधिकारी पोलीस लोक आहेत ते आपल्याला तक्रार नोंदवू देत नाहीत आणि आपल्याला सहकार्य होत नाही. अशा वेळेस तुम्ही ठामपणे उभे राहा. तुम्ही आम्हा सगळ्यांनाही फोन केला तर आपण आपल्या माता भगिनीच्या खंबीरपणे त्या पाठीशी उभं राहू. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत राहावा हे मी आपल्या माता भगिनींकडनं अपेक्षा करते. या सरकारमध्ये महिलांचा अपमान हा काही नवीन आहे असं मला वाटत नाही. वारंवार इथे महिलांचा कुठल्या ना कुठल्या कारणाने अपमान होत राहतो. जर आपण बघितलं असेल की ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आहे तेच आज आपल्या म्हणतो ना की ज्यांच्या हातात सत्ता त्यांच्याकडनं अशी अपेक्षा असते की त्यांनी माता भगिनींना मान सन्मान दिला गेला पाहिजे, त्यांच्याकडनं आम्हाला सुरक्षित वातावरण दिलं गेलं पाहिजे. पण ज्यांच्या हातात सत्ता दिली गेलेली आहे तेच लोक जर भक्षक बनत असतील किंवा तीच लोक जर आपल्या माता भगिनींचा अपमान करत असतील तर आपण आवाज उठवलाच पाहिजे. आपण बघितलं असेल की एक IPS अधिकारी जी स्वतःचं कर्तृत्व दाखवत होती, जी तिचं स्वतःचं काम करत होती, तिच्याशी देखील याच सरकारमधले एक मंत्री अरेरावीची भाषा करतात, तिला दमदाटी देतात की तू तुझं कर्तव्य पार पाडू नये. आणि अशा लोकांकडनं जर आपण अपेक्षा करत असू की त्यांनी आपल्या माता भगिनींना सुरक्षित वातावरण देणं, तर मला वाटत नाही की ते होणं शक्य. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरती उतरून आपल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम करावं ही माझी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आत्ता प्रवासाला सुरुवात करा, आपल्या आंदोलनांना सुरुवात करा. कुणीही असं म्हणू नये की आम्हाला प्रदेशवरून दौरा आलेला नाही किंवा प्रदेशवरून आम्हाला आंदोलन मिळालेलं नाही. आपण विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्षातल्या लोकांनी कायम आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजे. म्हणजे ह्यासाठी मी पुणे विभागाचं कायमच कौतुक करेल. त्यांना आंदोलन करा हे सांगायची गरज पडत नाही. त्यांची रोज कुठला ना कुठला विषय घेऊन विषय आला की आंदोलन असतं. आपण कार्यकर्ते आहोत, विरोधी पक्षातली लोक आहोत, आपल्याला आंदोलन करावंच लागणार आहे आणि आंदोलनातनं आपल्या लोकांच्या समस्या आपल्याला लोकांपर्यंत आणि त्यांच्यासाठी त्यांचा आवाज बनवून मांडावंच लागणार आहे. ते तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच माझी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना देखील विनंती करेल की त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये माझ्या सगळ्यात जास्त माता भगिनींना आपल्या पक्षाचं साठी ज्या गेल्या अनेक वर्षापासून काम करत आलेल्या त्या माझ्या माता भगिनींना तिकीट मिळावं, त्यांचा विचार सगळ्यात पहिले व्हावा आणि मग नंतर एखाद्या नेत्याच्या मिसेस किंवा बायको किंवा मुलीचा विचार व्हावा. एवढं या सगळ्यांची तुमच्याकडे मागणी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपण सगळ्यांना न्याय द्याल अशीच इच्छा आणि अपेक्षा करते, जे कायम तुम्ही न्याय देत आलेला आहात. त्यामुळे ही छोटीशी इच्छा तुमच्याकडे व्यक्त करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.